रामराम साहेब, आपण अद्रकीची लागवडीची तयारी करीत असताना आपण जेव्हा आता बेड काढून कंप्लीट करले, आपण याला 2 लाईनी सुद्धा मारून घेतल्या. पण आता वावर वल्ल करीत असताना आपण काय केलं, एकीकडचा भाग पहिले नाळ्या टाकून वल्ला करून घेतला. तुम्ही पाहता असाल आता एक साईड आपली पूर्ण वल्ली झाली. तर आपण आता जो राहील भाग आहे तर ते नाळ्या आपण इकडं बदलून टाकू राहिलो. नाही तर काय होतं, आपण जर मधून नळी टाकली तर मग वावर वल्ल व्हायला लय वेळ लागतो आणि मग त्याच्या आणि पुरेपूर 100% बाजूचं वावर हे वल्ल होत नाही. त्याच्यामुळं तर ह्या मंडळी आता आपला पूर्ण भाग हा असं वल्ला झाला. ह्या वरून तुम्हाला थोडं नॉर्मल कोल्ड दिसत असेल, पण आता हे एक साईड आपण जी साईडला टाकलं होतं एका साईडला ड्रीप पूर्ण वल्ल झालं. तर आपण हीच ड्रीप आता इकडं दुसऱ्या साईडला टाकू राहिलो. हे पहा, म्हणजे आज 2-3 तासामध्ये इकडचा भाग राहील, पण 50% भाग हा पूर्ण वल्ला होऊन जाईल आणि उद्या आपण सेंटरला टाकून उद्या लगेच लागवड करणार आहे. मधोमध जर टाकलं तर वावर वल्ल व्हायला वेळ लागते आणि हे जे आपल्याला नळ्याच्या बदलाचं काम करायचं आहे हे चालू पाण्यामध्ये करणं आहे. कारण की नळ्या मग अशा कडक व्हायला द्या, तर मग आपल्याला या इकडून तिकडं उचलून टाकायला या सोप्या जातात. हे पाहत असून तुम्ही आपण सहज काढीना ही नळी इकडची नळी तिकडं टाकू शकतो. तर असं जर नियोजन केलं तर वावर एकदम पुरेपूर वल्ल होतं आणि उगवण अद्रकीची 100% चांगली होते.